गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रदीप झिरपे आणि तुम्ही बघताय प्रदीप झिरपे ब्लॉग्स. तर आत्ता वाजलेत बघा सकाळचे 5:30 आणि आत्ता आपण चाललोय वानेरकडं. वानेरवरून घ्यायचं एकाला आणि सोडायचं त्यांच्या डेस्टिनेशनला. ते कुठं आहे ते तुम्हाला रस्त्यात जाता तर सांगतो मी. सकाळी काय झालंय काय माहिती पुण्यामध्ये बाबा, जरा जास्तच थंडी पडायला लागलेली आहे. तापमान जवळपास एक 8 अंशाच्या आसपास आहे. आत्ता 7.9 आहे, म्हणजे एक 8च झालं जवळपास. आत्ता आपण आलेलो आहे आपल्या गावामध्ये. तर तुम्ही बघू शकता रस्ता किती मोकळा आहे. आणि काल रात्रीचा मी व्हिडिओ काढला नाही तर तुम्हाला दाखवला असता. या रस्त्याचा व्हिडिओ एवढं पॅक होतं, इथून ते पार जवळपास एक अर्धा 1 किलोमीटर पर्यंत पूर्ण पॅक होतं ते. कारण त्याचा इथं बस बंद पडली होती काल. इथं पुढे एक पंप आहे, तिथं बस बंद पडलेली, त्याच्यामुळे ते फार पुढंपर्यंत पूर्ण पॅक होतं ते काल. आज पूर्ण मोकळंच आहे. तर आत्ता आपण आलेलं आहे गॅस भरायला. आत्ता गॅस वगैरे भरून घ्यायचं, मग इथून जवळच कस्टमरचा पिकअप आपला. मग त्यांना घ्यायला जायचं आपल्याला. 6 वाजता त्यांना घ्यायचं बरोबर. आत्ता टाईम झाला 5:45. आणि इथं सकाळी पण नंबर लागलेत आज. तर आपण आलेलो आहे आतमध्ये मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, या बिल्डिंगमध्ये पिकअप आहे आपला. तर इथून घ्यायचं आणि इथून आपण जाणार आहे ठाण्यासाठी. ठाण्याला जाणार आहे आपण. भरपूर मोठी बिल्डिंग आहे बघा मित्रांनो, फार पुढेपर्यंत आहे. तर मित्रांनो आत्ता आपण आलो कस्टमरच्या लोकेशनवरती. तर 2 मिनिटात पोहोचल, त्यांना घेईल आणि निघाल. मग बघू आता, टाइम भेटला तर काय करेल शूट थोडंफार, नाही भेटलं तर अवघड आहे करणं. मग काय आपण पोचलो बघता बघता मुंबई पुणे एक्सप्रेसवेला घाटामध्ये. मग घाट बघू शकता तुम्ही किती जाम झालेलं आहे. येताना मुंबईवरून पुण्याला येताना एवढा जाम होता घाट की काय सांगू मित्रांनो तुम्हाला. बघू शकता तुम्ही एकदा किती लांबपर्यंत लाईनच लाईन आहे. जिकडे बघन तिकडे लाईनच लाईन लागलेली आहे वाट. तर मित्रांनो कस्टमरला आपण आत्ता सोडलेले आणि आत्ता आपण चाललो बाहेर. पार्किंगला जागा बघायची थोडी आणि थांबायच्या पुढच्या बुकिंगची वाट बघत आपल्याला. आणि इथं एक गोष्ट अशी बघितली मित्रांनो मी, की तुम्ही हँग पडताल बघून. आता इथं तुम्हाला लाईन दिसन लागलेली. ही लाईन का लागली माहिती आहे का? ही लाईन लागली रिक्षासाठी. म्हणजे इथं रिक्षा येऊन घेऊन जाणार लोकांना, खास त्यासाठी ही लाईन लागलेली आहे. आणि मी अशी गोष्ट पहिल्यांदा बघितली की रिक्षासाठी पण लाईन लागू शकते. नाही तर पुण्यात रिक्षाची लाईन लागलेली, पण माणसांची नाही, भाड्याची नाही. म्हणजे आश्चर्य झालं मला बघून की रिक्षासाठी लाईन लागते इथे. नाही तर पुण्यामध्ये एवढे रिक्षा झालेले आहेत की काय सांगायचं तुम्हाला. तर माझ्याकडे पण एक आहे, पण मी खूप आधी घेतलेलं आहे. आत्ता नाही, खूप आधी घेतलेलं आहे मी रिक्षा तो. त्यामुळे मला काही टेन्शन नाही. पण आत्ता जे नवीन घेतात आहे ना, त्यांचं लय अवघड झालेलं आहे सध्या. तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे बघा ह्याच्यामध्ये, अंधेरीमध्ये आलेलं आहे. आपल्याला एक पिकअप आहे इथून प्रायव्हेट. आपलं पिकअप आहे बघा. 11:15 वाजता घ्यायचं आपल्याला इथं अंधेरीमधून त्यांना आणि सोडायचं पुण्यात शिवाजीनगरला. आपल्याला आधीच बुकिंग आली होती प्रायव्हेट, त्यामुळं आपण सकाळी इकडं आलतो आज ठाण्याला. ठाण्याला ड्रॉप केला. नशिबाने भेटली. दुसऱ्याला द्यायची होती ट्रिप, पण भेटली मला ट्रिप, त्याच्यामुळं मग मी आलो. मग ठाण्याला ड्रॉप केलं आणि तिथून आत्ता इथं अंधेरीजवळ येऊन बसलोय. पवई त्याला वापाशी बसलेलं आहे. इथून जवळच आहे पिकअप. इथून एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती पिकअप आहेत. आता आपण त्यांना थोड्या वेळाने पिकअपसाठी जाणार आहे. एक अर्ध्या तासाने निघणार आहे इथून. आणि त्यांना पिकअप केलं की मग आपण पुण्यासाठी परत रिटर्न निघणार आहे पुण्याला यायला. तर बघू आपण पुढे.